microbes as biofertilizers. ठीक आहे, याचे आपण क्लासिफिकेशन केलं होतं, दॅट इज अकॉर्डिंग टू द फंक्शन, है ना. आता आज पाहायचं आहे तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ बायोफर्टिलायझर ऑन द बेसिस ऑफ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व. ऑर्गॅनिझम कोणत्या टाइप्स आहे विच डायरेक्टली ऍक्ट एज द बायो fertilizer. So these are grouped into the two subtype, that is bacterial biofertilizer and fungal biofertilizer. ठीक आहे, तर यातला फंगल आणि बॅक्टेरियल याचं मिनिंग काय होते. हिअर द बॅक्टेरिया आर ऍक्ट एज द बायोफर्टिलायझर. जे मेकॅनिझम आपण काल डिस्कस केलं होतं की ऍक्च्युली व्हॉट डज द बायोफर्टिलायझर डू. दे फिक्स ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सोल्युबल कंपाऊंड्स. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला मॉलिक्युलर नायट्रोजनला सॉइलमध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं जाईल आणि कोणत्या फॉर्ममध्ये, सोल्युबल फॉर्ममध्ये, विच आर डायरेक्टली अवेलेबल फॉर द रूट्स ऑफ द प्लांट. आणि डायरेक्टली ते रूट त्याला ऍब्सॉर्ब करतील अँड ग्रोथ ऑकर्स. प्रोडक्टिव्हिटी वाढेल, फर्टिलिटी सुद्धा वाढेल. दॅट इज फर्टिलिटी. तर या ठिकाणी बॅक्टेरियाचा यूज केला जात असेल तर त्याला बॅक्टेरियल फर्टिलायझर म्हणायचं आहे, आणि फंगसच्या सायन होत असेल तर त्याला फंगल बायो फर्टिलायझर. आता या ठिकाणी आपल्याला टॉपिक जो पाहायचा आहे तो आहे फंगल बायो फर्टिलायझर. आपण टेक्स्टबुक नुसार घेऊन आलो. फंगल बायो फर्टिलायझर्स are also called as mycorrhiza. हा जो वर्ड आहे MYCO, मायकॉस. तर मायकॉलॉजी म्हणजे काय, इट इज द सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ फंगस. बायोलॉजी मधल्या सगळ्या सब ब्रांचेस आहेत, त्याच्यामुळे मायकोरायझा, रायझा मीन्स ऍक्च्युली रूट्स. दोज फंगस विच आर लिव्स इन असोसिएशन विथ द रूट्स ऑफ सर्टन प्लांट. आता नुसतं रूटच्या सोबतच राहतील असं की फिक्स नाही. दॅट मे बी लिव्ज इन द लीव्ज, LEAVES, लीव्ज. म्हणजे जे फंगस प्लांटच्या सोबत एक असोसिएशन क्रिएट करतात, दॅट इज सिम्बायोटिक रिलेशनशिप, आणि नंतर त्या प्लांटला त्या फंगसचा फायदा होतो. कसा, तर बाय फिक्सिंग दी नायट्रोजन. तर अशा फंगसच्या ग्रुपला तुम्हाला म्हणायचं आहे मायकोरायझा. ओके, दोज फंगस विच हेल्प इन दी फिक्सेशन ऑफ नायट्रोजन are called as mycorrhiza. These are again of the two types depending upon the location. कोणत्या ठिकाणी प्लांटच्या सोबत असोसिएशन आपण कुठे आहे. They are ectomycorrhiza and endomycorrhiza. The name indicates that these are living on the surface of the roots and these are present intracellularly within the cell. ज्या फंगसची ग्रोथ सेलच्या आतमध्ये, रूट असेल त्या रूटच्या सेलमध्ये, कॉर्टिकल सेलच्या आतमध्ये एंट्री होत असेल त्याला एंडोमायकोरायझा म्हणायचं आहे. आणि जे फंगस प्लांटच्या रूटच्या सरफेसला आउटर साइडला एक नेटवर्क तयार करतात त्याला म्हणायचं आहे एक्टोमायकोरायझा. आता ऍक्च्युली पहा, दीज फंगस फॉर्म अ नेटवर्क. दे फॉर्म द नेटवर्क कॉल्ड एज मेंटल ऑन द रूट्स ऑफ सर्टन प्लांट्स. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला एक्टोमायकोरायझा. आणि एंडोमायकोरायझाला एक नाव आहे पहा, दॅट इज व्हॅम, आणि याचं मिनिंग होत असतं व्हेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा. आता ही भानगड काय, दीज फंगस कॅन फॉर्म द ब्रांचेस, स्मॉल ब्रांचेस कॉल्ड एज आर्बस्कल. आर्बस्कलचा अर्थ काय होतो, दीज आर दी हायफीज
ब्रांचेस ऑफ द फंगस. पहा थोडंसं लक्षात घेऊन घ्या. फंगस म्हटलं का त्या फंगसची एक स्वतःची बॉडी असतं. जसे आपण म्हणतो प्लांट बॉडी आहे, अॅनिमल बॉडी आहे, बॅक्टेरियाचं स्वतःचं एक सेलचं स्ट्रक्चर आहे. In the same way, fungus also have its own structure, and that structure of the fungus is called as mycelium. काय म्हणायचं त्याला? मायसेलियम. आणि या मायसेलियम पासून काही ब्रांचेस तयार होतात, त्याला हायफीज म्हणतात. आणि हे हायफी फूड मटेरियल ऍब्सॉर्ब करतात. फंगस आर द हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम अँड देअर मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऍब्सॉर्प्टिव्ह. प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या पद्धतीनं फूड मिळवतो. फंगस कशी मिळत असतील तर बाय ऍब्सॉर्बिंग द फूड. मग ऍब्सॉर्ब करण्याकरता काहीतरी ऑर्गन असेल, काही स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये. दॅट स्ट्रक्चर आर कॉल्ड एज व्हॉट? दे आर कॉल्ड एज दी हायफीज. आणि कशात कुठून तयार झाले तर त्याच्या बॉडीपासून. त्या बॉडी ऑफ फंगस इज मायसिलियम. हे सगळं त्या क्लासिफिकेशनचा पार्ट असतो, त्याच्यामध्ये डिटेल येतं. तर दोज फंगस विच मेक द ब्रांचेस विद इन द सेल्स, रूटच्या सेलच्या आतमध्ये एंटर होऊन काही ब्रांचेस तयार करतात. आणि आतमध्ये व्हेसिकल, जे इंटरसेल्युलर स्पेस राहते, त्या स्पेसमध्ये काही राउंडेड स्ट्रक्चर तयार करतात व्हेसिकलच्या फॉर्ममध्ये. म्हणून त्याला म्हणतात व्हॅसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा. ठीक आहे. याच्या डायग्राम्स वरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीनं हे एंडो आणि एक्टोमायकोरायझा काम करतात. आणि याचं काम तेच असेल, दे डायरेक्टली फिक्सेस द नायट्रोजन इन टू द सोल्युबल फॉर्म. ओके. त्याच्यानंतरचा पार्ट राहील आपला बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर. आता याच्यामध्ये द फर्टिलायझर मे बी सिम्बायोटिक or may be non-symbiotic. आपण सिम्बायोटिकचा पार्ट डिस्कस करूया. व्हॉट आर द सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स? These bacteria forms association with roots of the certain plants. बॅक्टेरियापासून त्या रूटला न्यूट्रिएंट्स मिळून राहिले, ऍटमॉस्फिरिक नायट्रोजनचं कन्व्हर्शन होऊन राहिलं, आणि रूट पासून बॅक्टेरियाला सपोर्ट मिळून राहिला. सो बोथ आर बेनिफिटेड टू इच अदर. सो दिस रिलेशनशिप इज कॉल्ड एज सिम्बायोटिक. ठीक आहे. आणि याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. टिपिकल एक्झाम्पल आहे रायझोबियम. आणि हे कोणत्या प्लांटच्या सोबत रिलेशनशिप ठेवतात तर विथ द लेग्युमिनस प्लांट. प्लांटचे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप केले असतात, त्याला फॅमिलीज म्हणतो आपण. आणि लेग्युमिनसची फॅमिली म्हणजे काय? दोज प्लांट, दोज मेंबर इन विच द फ्रुट्स आर इन द फॉर्म ऑफ लेग्युम. शेंगा ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तर अशा प्लांटचे जे रूट्स जर आपण ऑब्झर्व केले, सपोज दिस इज द सॉइल सरफेस, आणि हे त्या प्लांटचे काय आहेत? रूट्स आहेत. तर या रूट्स वरती आपल्याला हे अशा टाईपचे काही व्हेसिकल्स दिसतात पहा. दीज आर कॉल्ड एज रूट नोड्युल्स. याला काय म्हटलं जाते? रूट नोड्यूल. ऍक्च्युअली नोड्यूल म्हणजे काय तर जे सॉइल बॅक्टेरिया, दॅट बॅक्टेरियाज आर प्रेझेंट अँड दे फॉर्म द इन्फेक्शन टाईप स्ट्रक्चर. त्या नोड्यूलमध्ये बॅक्टेरियाज असतात. आणि जर आपण या नोड्यूलमधून त्याचा एक सेक्शन घेतला तर आपल्याला त्याची डायग्राम दिसेल या रूटची. रूटच्या सेल असतील का नाही? तर सपोज दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ रूट्स. या ठिकाणी त्याचा व्हास्क्युलर बंडल असेल, झायलम फ्लोएम असतात की नाही सेल त्याच्यामध्ये. कन्सिडर करा तुम्ही आता. या ठिकाणी सपोज झायलम असेल, तर फ्लोएम असेल. आणि हा जो कॉर्टेक्सचा पार्ट आहे पहा, these are the cortical cells
त्या कॉर्टिकल सेलच्या आतमध्ये आपल्याला बॅक्टेरियल कॉलनीज दिसतात अंडर मायक्रोस्कोप. दीज आर दी बॅक्टेरियल कॉलनीज. ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की सिम्बायोटिक म्हणजे काय, इट इज द असोसिएशन ऑफ बॅक्टेरिया विथ द रूट्स ऑफ प्लांट, पर्टिक्युलरली कोणते तर लेग्युमिनस फॅमिलीमध्ये जे असतात. म्हणून त्याचं नाव सुद्धा आहे रायझोबियम लेग्युमिनोसोरम. त्या स्पीसीच तसं नाव आहे. अँड डायरेक्टली फिक्स द ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन, कन्वर्ट इन टू द नायट्रेट्स. आणि हे नायट्रेट कशामध्ये एंटर झाले, इन टू द रूट्स. आणि रूटच्या थ्रू ते कोणाला कंडक्ट केलं जाईल, थ्रू आउट दी प्लांट बॉडी. आता याचं ऍक्च्युअली मेकॅनिझम कसं असतं, काय आहे ते आपण नंतर डिस्कस करू. सध्यापुरतं तुम्ही लक्षात ठेवा की बॅक्टेरियल फर्टिलायझरचे असे टाइप्स राहतात.